निवडणूक आयोगानं आसाम, केरळ, पाँडिचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा तसंच पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुका मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी 5,173 भरारी पथकांची तसंच 5,200 देखरेख चमूंचीही स्थापना करण्यात आली आहे. या पथकांनी आतापर्यंत 17,44,00,000 रुपये रोख रक्कम, 37,68,00,000 रुपयांच्या किमतीचं मद्य, 167,38,38,00,000 रुपयांच्या किमतीचे अंमली पदार्थ तसंच 23 कोटी रुपयांच्या किमतीचे धातू आणि इतर 163 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. आतापर्यंत अंदाजे 400 कोटी रुपयांची मालमत्ता या भरारी पथकांनी जप्त केली आहे. 25 मार्चपर्यंत या पथकांकडे गैरप्रकाराच्या 70,944 तक्रारी दाखल झाल्या असून 67,899 तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे. त्यापैकी 95% तक्रारींचा 100 मिनिटांच्या आत निपटारा झालेला आहे. प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरापासून